छत्रपती एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जीएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये सर्वात इम्पॉर्टंट अपडेटमध्ये रिनी 2026 चा रिझल्ट काल रात्री डिक्लेअर झालेला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रातील जीएमसीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रल GMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सबद्दल व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केले जाते. तर चला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी रिनी 2026 चा जो रिझल्ट आलेला आहे तो खरं तर बघल्यापेक्षा 2025 च्या रिझल्ट पेक्षा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. म्हणजे यावर्षी विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स चांगला केलेला आहे. तर आकडेवारीनुसार जर बघायला गेलं तर 715 चे 2 यावर्षी टॉपर आहेत, एक हरियाणा आणि एक पंजाब मधला विद्यार्थी. आणि 700 प्लस जर विद्यार्थी बघायला गेले तर 19 विद्यार्थी 700 प्लस मार्क आहेत. त्यानंतर 1492 विद्यार्थ्यांना 650 प्लस मार्क आहेत. त्याच्यानंतर 10,160 विद्यार्थ्यांना 600 प्लस मार्क आहेत आणि 90,780 एवढ्या विद्यार्थ्यांना 500 प्लस मार्क आहेत. आणि जो आपला 50,000 रँक आहे तो किती 50,000 रँक 535 एवढ्या मार्कावर आहे. हा बघा एवढा अशा प्रकारे यावर्षीचा रिझल्ट आलेला आहे. गेल्या वर्षी जर एकंदरीत बघायला गेलं तर 674 वरच फर्स्ट रँक होता. तर यावर्षी कम्पॅरेटिव्ह करायला बघायला तर 700 मार्कावर 715 वर फर्स्ट मार्क आहे. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीच्या विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स चांगला केलेला आहे. तर आता यानुसार महाराष्ट्रातील जीएमसीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये टोटल 42 जीएमसी आहेत आणि त्यानुसार याचा कट ऑफ काय राहू शकतो आपण बघूया. ओपन कॅटेगरीसाठी 538, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 515, एससीबीसी कॅटेगरीसाठी 517, ओबीसी कॅटेगरीसाठी 537, एससी कॅटेगरीसाठी 450, एसटी कॅटेगरीसाठी 350, NT1 कॅटेगरीसाठी 576, 476, NT1 कॅटेगरीसाठी 476 आणि NT2 कॅटेगरीसाठी 531 आणि NT3 कॅटेगरीसाठी 537 हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. यामध्ये प्लस मायनस 3 मार्काचा फरक पडू शकतो. जास्तीत जास्त 3 मार्क वाढू शकतो कट ऑफ हा. कमी तर होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत या रेंजमध्ये, कारण की न्यू जीएमसी वगैरे ऍड झाले नाही, फक्त 50 सीट्सच ऍड झालेले आहेत. त्यामुळे या रेंजमध्ये कट ऑफ राहण्याची शक्यता दाट आहे. ओपन कॅटेगरीसाठी 538, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 515, एससीबीसी कॅटेगरीसाठी 517, ओबीसी कॅटेगरीसाठी 537, एससी कॅटेगरीसाठी 450, एसटी कॅटेगरीसाठी 350, NT1 कॅटेगरीसाठी 476, NT2 कॅटेगरीसाठी 531, NT3 कॅटेगरीसाठी 537. आता कसं आहे, बाकीची कॅटेगरी जर समजा गेलं तर NT1, NT2, NT3 कॅटेगरी या कॅटेगरीचा कट ऑफ पूर्णपणे त्यांच्या विद्यार्थ्यावर डिपेंड करतो की किती विद्यार्थी आहेत त्यावर पूर्णपणे डिपेंड करत असतो. यामुळे यांचा कट ऑफ थोडाफार व्हेरिएशन करू शकतो, पण बाकीच्या कॅटेगरीचा कट ऑफ याच रेंजमध्ये राहणार आहे. जास्तीत जास्त 3-1 मार्काचा फरक पडू शकतो, त्याच्यावर फरक पडणार नाही. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. आता इथून पुढची प्रोसेस सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण कसं आहे इथून पुढची प्रोसेस राहते तुमचं रिझल्ट येणं, नीटचा रिझल्ट येणं. नीटमध्ये मार्क असले म्हणजे काम संपत नाही, कारण की लगेच तुम्हाला कॉलेज भेटत नाही. इथून पुढची प्रोसेस राहते काउन्सिलिंग ही सर्वात इम्पॉर्टंट अनावी बॅच आहे. जर एक जरी मिस्टेक केली तुम्हाला मार्क असून पण तुमचं कॉलेज मिस होऊ शकते. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खूप साऱ्या प्रोसेस राहतात. आता रजिस्ट्रेशन राहतं, SML लिस्ट राहते, IIQ कोर्ट, सेंट्रलची MCC काउन्सिलिंग वेगळी राहते, स्टेट कोटाची काउन्सिलिंग वेगळी राहते. कोणकोणते कोटाच राहतात काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये, स्टेट कोटा कोणता राहतो, IQ कोटा कोणता राहतो, त्याच्यानंतर MCC काउन्सिलिंग कशा प्रकारे चालते, SML काय असतो, कोणते कॉलेज चांगले आहे, कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये हॉस्टेल कंपल्सरी आहे, कोणत्या कॉलेजमध्ये सीट किती आहेत, त्याच्यानंतर कोणतं कॉलेज पेशंट फ्लो च्या बाबतीत चांगलं आहे. या सर्व बाबी असतात आणि हे कसं आहे माहीत नसतात. त्यामुळे काउन्सिलिंग जॉईन करणं, काउन्सिलिंग प्रोसेस ही खूप गरजेची आहे. एक स्टेप काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खूप महत्वाची आहे. एक जरी स्टेप चुकली तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. राऊंड कसे राहतात, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, प्रत्येक राऊंडचे नियम वेगळे राहतात. कोणत्या राऊंडला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावं लागते, कुठे कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची गरज नाही. तर अशा प्रत्येक प्रोसेस बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. एक जरी मिस्टेक झाली तर तुमचे पूर्णपणे लॉस होऊ शकतो. त्यामुळे
इथून पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे आता काउन्सिलिंग पूर्णपणे 3-3.5 महिने काउन्सिलिंग चालत असते, तर ही पूर्ण प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. MBBS ची 3-3.5 महिने काउन्सिलिंग चालते. MBBS BDS ची, BMS BHMS ची काउन्सिलिंग 5 ते 6 महिने चालते इथून पुढची. तर ते एक एक स्टेप महत्वाचं असते. कुठे तुम्हाला ऍडमिशन भेटू शकते, कमी मार्क असल्यावर कोणती काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे, जास्त मार्क असल्यावर कोणती काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. MBBS भेटू शकत नाही तर BMS साठी कुठपर्यंत तुम्ही थांबायला पाहिजे, रिपीट करणं गरजेचं आहे का, या सर्व प्रोसेस काउन्सिलिंग थ्रू तुम्हाला कळणार आहे. तर म्हणजे काउन्सिलिंग एक अविभाज्य आहे इथून पुढच्या गायडन्स मध्ये. तर काउन्सिलिंग बद्दल नक्की विचार करा आणि काउन्सिलिंग करता वेळेस कृपया कॉलेज बद्दल, तसेच कॉलेजचा पेशंट फ्लो, कॉलेजचं हॉस्टेल या सर्व गोष्टींचा नक्की विचार करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.